तर पुढला प्रश्न आहे, भारतीय इतिहासाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणाला भावी बुद्ध म्हटले आहे, जो जगाला वाचवण्यासाठी आणखी येणार आहे? तर ही संकल्पना एक प्रकारे काय आहे, तर अवतारवादाची संकल्पना आहे, जे आपल्याला हिंदू धर्मामध्येही पाहायला मिळते. आणि मग हिंदू धर्माचा प्रभाव पडून बौद्ध धर्मावरती, तर त्या दृष्टिकोनातून गौतम बुद्धांचाही पुढील काळामधील एक नवीन अवतार येणार आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे, तर हे मैत्रेय बुद्धा म्हणजे भावी बुद्ध असं एक प्रकारे इन्कार्नेशन थिअरी किंवा अवतारवादाची एक संकल्पना असं म्हणता येऊ शकतं आपल्याला. पुढला प्रश्न आहे, बनीथनी ही सुप्रसिद्ध चित्रकला कशा संबंधित आहे, पण कशाशी, म्हणजे कोणत्या परंपरेशी ही संकल्पना, ही परंपरा आहे, चित्रकला ही आहे? तर ही बुंदी परंपरा, जयपूर परंपरा, कांगडा परंपरा का किशनगड परंपरा? थोडक्यात काय आहे, तर आपल्याला ज्या काही ऐतिहासिक संस्कृती म्हणून आपण पाहतो, तर त्याच्यामध्ये कला संस्कृतीमध्ये चित्रकला पण हा एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर बनीथनी ही किशनगडच्या मारवाड परंपरेशी निगडीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर याच्यामध्ये स्त्री चित्रण आहे किंवा लघुचित्र आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला बनीथनी एक प्रकारे ही चित्रकला किशनगड परंपरेशी असल्याचं पाहायला मिळतं. यानंतर पुढला प्रश्न आहे, भारतातील धार्मिक प्रथांच्या संदर्भात स्थानकवासी संप्रदाय कशाशी, कोणत्या धर्माशी संबंधित आहे किंवा कोणत्या परंपरेशी संबंधित आहे? तर स्थानकवासी हा श्वेतांबर म्हणजे हा जो काही जैन धर्म होता, तर तो जैन धर्माशी संबंधित हा स्थानकवासी परंपरा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. साधारणतः मध्ययुगीन कालखंडामध्ये 1653च्या आसपास हा संप्रदाय लवाजी नावाच्या एका व्यापाऱ्यानं सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, जो मूर्तीपूजेवरती विश्वास ठेवत नाही आणि आत्मशुद्धीकरण हा महत्त्वपूर्ण मानतो. मूर्तीपूजेतून आपल्याला एक प्रकारे मोक्ष मिळत नाही अशी ही संकल्पना आहे किंवा ही परंपरा आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते स्थळ हे हडप्पा स्थळ नाही आहे? तर हडप्पामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या साइट्स आहेत आणि त्या साइट्समध्ये चन्हुदरो, कोडदिजीस, सोहगरा का देसलपूर. तर आपल्याला दिसून येतं की ही सोहगरा जे काही आहे ही साइट आपल्याला या ठिकाणी हडप्पामध्ये नाही आहे, हे आपण पाहतो. तर सोहगरा याला सोडून चन्हुदरो, कोडदिजी आणि देसलपूर ह्या तिन्ही हडप्पा साइट आहेत. चन्हुदरो हे या ठिकाणी आपण काय पाहतोय, तर चन्हुदरोला मनी मेकिंग म्हणजे मणी बनवण्याचा कारखाना सगळ्यात मोठा होता, हे आपल्याला पाहायला मिळतं. मणी बनवण्याचा कारखाना हा एक सगळ्यात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला या चन्हुदरोचं दिसून येतं. आणि कोडदिजी हे जे आहे या ठिकाणी एक प्रकारे बैलाच्या किंवा वेगवेगळ्या मूर्ती बनवण्याचं या ठिकाणचं एक महत्त्वपूर्ण स्थान असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सध्या कोडदिजी हे पाकिस्तानमध्ये असल्याचं आपल्याला माहीत आहे आणि या दृष्टिकोनातून या दोन्ही हडप्पन साईट आहेत. आणि त्याचबरोबर देसलपूरचं महत्त्वाचं काय आहे, तर या ठिकाणी निळ्या आणि हिरव्या रंगाच्या रेषांचा जे काही मातीची भांडी असायची ती या ठिकाणी मिळायची, त्यामुळं हे एक महत्त्वपूर्ण हडप्पन साईट असल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतर पुढला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आराम शिलालेखामध्ये अशोकाच्या दगडी चित्रासह रान्यो अशोक म्हणजेच राजा अशोक असा उल्लेख केल्याचं दिसून येतं किंवा सापडलेलं आहे? आता एक अशोकाचा शिलालेख आहे, त्याच्यावरती दगडी मूर्ती आहे आणि त्या दगडी मूर्ती म्हणजे आपल्याला अशोकाचं चित्रलेखन केलेलं दिसून येतं आणि त्याच्या खालती जे काही आहे रान्यो अशोक म्हणजे राजा अशोक असं नाव लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे कर्नाटकातील सन्नतीजवळ कंगनहल्ली या ठिकाणी ही या प्रकारची मूर्ती आपल्याला सापडते. आणि
सांची हे स्तूप आहे. शहाबाजग्रही हे या ठिकाणी आपण पाहतो की त्याचाही शिलालेख महत्वपूर्ण मिळालेला आहे. आणि सहोगरा ही सुद्धा ब्राह्मी लिपीमध्ये एक ताम्रपट सापडलेलं ठिकाण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर आहे ते म्हणजे कंगनहल्ली. तर कंगनहल्ली हे याचं उत्तर आहे. बाकी इतरही साईट ज्या आहेत अशोकाशी संबंधित जरी असल्या तरी याचं उत्तर कंगनहल्ली आहे. पुढला प्रश्न आहे, खालील गोष्टींचा विचार करा. बुद्धाचं दैवतीकरण, बोधिसत्वाच्या मार्गावर चालणं आणि प्रतिमा पूजा आणि विधी या महायान बौद्ध संप्रदायाच्या आहेत. वरीलपैकी कोणत्या गोष्टी या महायान बौद्ध संप्रदायानं स्वीकारलेल्या आहेत असं याचं म्हणणं आहे. तर ह्या तिन्ही मध्ये महायान बौद्ध संप्रदाय आपल्याला दिसून येतो. कारण सर्वात पहिल्यांदा गौतम बुद्धांचं जे काही आहे दैवतीकरण म्हणजे त्यांना देव मानून त्यांची मूर्तीपूजा, कारण गौतम बुद्धांनी स्वतःहून सांगितलेलं होतं की मूर्तीपूजा नको आहे आम्हाला, मूर्तीपूजाला त्यांनी नकार दिलेला होता. आणि तरीही जे काही कर्मकांड आहेत, जे काही मूर्तीपूजा आहे याची सुरुवात महायान बौद्ध संप्रदायानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. बोधिसत्वाच्या मार्गावर चालणं म्हणजे बोधिसत्व म्हणजे काय, तर बुद्धांच्या ठिकाणापर्यंत म्हणजे निर्वाणपदी पोहोचवण्याचा मार्ग म्हणजे बोधिसत्वाचा मार्ग असं म्हटलं जातं. आणि प्रतिमा पूजन म्हणजेच मूर्तीपूजा आणि विधी म्हणजे कर्मकांड. तर या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येतं की महायान बौद्ध संप्रदायानं या तिन्ही बाबी स्वीकारलेल्या होत्या. तर त्या दृष्टिकोनातून 1, 2, 3 हे बरोबर म्हणजे डी याचं उत्तर बरोबर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर पुढला प्रश्न येतोय तो म्हणजे कल्याण मंडप बांधणे हे मंदिर बांधकामातील एक महत्वपूर्ण शैली समजली जायची. तर ही शैली कोणाच्या काळामधील होती, कारण आपण जर पाहिलं तर काय दिसून येतो, कल्याण मंडप म्हणजे काय आहे, एक प्रकारे मंदिराचा एक्सटेंडेड पार्ट ज्या ठिकाणी एक प्रकारे आपल्याला दाक्षिणात्य पद्धत ही आपल्याला पाहायला मिळते. द्रविडियन शैली म्हणतो आपण. तर ही द्रविड शैलीमध्ये जर मंदिरांचं बघितलं तर कसं असतं, सुरुवातीला हे मंदिर आहे, गर्भगृह म्हणतो आपण याला. त्यानंतर हा एक पुढं मंडप असतं गाभारा, यालाच कल्याण मंडप म्हणून विचारात घेतलं जातं. आणि त्यानंतर मंदिराच्या शिखरापेक्षाही उंच असा याचा एक एंट्रन्स असतो. तर या दृष्टिकोनातून हे कल्याण मंडप जी काही संकल्पना आहे, तर हा जो काही मंडप आहे तो विजयनगर साम्राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर या दृष्टिकोनातून विजयनगर म्हणजे हम्पी या ठिकाणचे जे काही आपल्याला मंदिर शैली दिसून येते, तर त्या ठिकाणी विजयनगर साम्राज्यामध्ये कल्याण मंडप ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. यानंतर प्राचीन भारतातील विद्वान साहित्यिकांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1. पाणिनीचा संबंध हा पुष्यमित्र शुंगाशी संबंध होता. 2. अमरसिंहाशी संबंधित हर्षवर्धन होता. आणि 3. चंद्रगुप्त दुसऱ्याशी संबंधित कालिदास होता. म्हणजेच काय आहे, तर यांचा कार्यकाल आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे किंवा कार्यकाल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या दृष्टिकोनातून जर बघितलं तर पाणिनी हा पुष्यमित्र शुंगाशी संबंधित होता का नाही याच्यावरती आणखी प्रश्नचिन्ह आहेत. का प्रश्नचिन्ह आहेत, तर काही तज्ञ म्हणतात की हा 5व्या शतकामध्ये होऊन गेला, काही 6व्या शतकामध्ये म्हणतात, काही 7व्या शतकामध्ये म्हणतात. आणि पुष्यमित्र शुंग जर बघितलं तर 1ल्या शतकाशी संबंधित होता हे आपल्याला माहिती आहे. कारण मौर्य साम्राज्याचा जो काही पाडाव आहे की तो त्याच्यानंतर पुष्यमित्र शुंगच आला. आणि त्या दृष्टिकोनातून पाणिनीचा संबंध पुष्यमित्र शुंगाशी होता का नाही याच्याबद्दल आपल्याला निश्चित माहिती मिळत नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. अमरसिंह हा हर्षवर्धनशी संबंधित होता. तर प्राचीन भारतातील आपण संस्कृत व्याकरणकार म्हणून अमरसिंहाकडे पाहतो. तर अमरसिंह हा प्राचीन काळातील म्हटला जात असताना हा गुप्तोत्तर कालखंडामध्ये नव्हता, तर गुप्त कालखंडामध्ये होता. तर त्या दृष्टिकोनातून हर्षवर्धनाचा कालखंड बघितला तर 650 AD आसपास येतो. तर या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हा आपल्याला दिसून येतं
की विक्रमादित्यच्या कालखंडामध्ये अमरसिंह होता, म्हणजेच काय आहे, गुप्त काळामध्ये अमरसिंह होता, म्हणजे हे दोन्हीही चुकीचे आहेत. आणि चंद्रगुप्त दुसरा म्हणजेच पुन्हा विक्रमादित्य म्हणतो आपण त्याला, तर याच्याच काळामध्ये हा कालिदास हा त्याच्या दरबारामध्ये होता, हे आपण वाचून आहोत, आपल्याला माहिती आहे. तर त्या दृष्टिकोनातून फक्त 3 बरोबर आहे आणि त्या दृष्टिकोनातून याचा आन्सर येतं सी, फक्त 3, हे आपण पाहतो. यानंतर पुढला प्रश्न आहे, भारताच्या धार्मिक इतिहासाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1. स्थविरवादिनी हे महायान बौद्ध धर्माशी पंथाशी रिलेटेड आहेत. 2. लोक स्थविरवादी बौद्ध धर्माच्या महासंगीत पंथाशी संबंधित आहेत. आणि 3. बुद्धांच्या मूर्तीपूजेद्वारा महासंगिकांनी महायान बौद्ध धर्माला चालना दिली. तर याचं उत्तर जे आहे, आपण या प्रत्येक पर्यायाकडे जाऊन पाहिलं तर स्थविरवादी हे महायान बौद्धांशी संबंधित नव्हते, तर ते थेरवादाशी संबंधित होते, हे आपल्याला माहित आहे किंवा आपल्याला त्या दृष्टिकोनातून समजू शकतं. तर 1 ते 2 लोक स्थविरवादी बौद्ध धर्माच्या महासंगिक पंथाशी संबंधित होते, हे बरोबर आहे. आणि महायान बौद्ध धर्माला महासंगिकांनी मूर्तीपूजेद्वारे चालना दिलेली आहे, कारण जसं गौतम बुद्धांची मूर्तीपूजा सुरू झाली तसं बौद्ध धर्माचा प्रसार वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर याचं उत्तर आपल्याला 2 आणि 3 बरोबर, म्हणजे बी याचं उत्तर आहे. भारताच्या इतिहासातील खालील घटनांचा विचार करा. राजा भोजाच्या अधिपत्याखालील प्रतिकारांचा उदय, महेंद्रवर्मन 1 अंतर्गत पल्लव शक्तीची स्थापना, परांतक 1 द्वारे चोल सत्तेची स्थापना आणि पाल घराण्याची स्थापना गोपाळने केली. म्हणजे थोडक्यात काय, वरील घटनांचा कालक्रम यांनी विचारलेला आहे. कालक्रमाचा जर विचार केला तर आपल्याला दिसून येतं की कालक्रम जो आहे, राजा भोज जो आहे, या राजा भोजचा कालखंड आहे 836. त्यानंतर महेंद्रवर्मन, हा महेंद्रवर्मन पहिला जो आहे तो 571 एडी. त्यानंतर परांतक जो आहे तो परांतक पहिला जो आहे तो 907. आणि त्यानंतर जो गोपाळ आहे पाल घराण्याचा, तर या पाल घराण्याचा गोपाळ जो आहे 750. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, हा 1 नंबरला येणार, हा 2 नंबरला येणार, राजा भोज 3 नंबरला आणि परांतक 4 नंबरला. 2 4 1 3 2 4 1 3 म्हणजे सी याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारच्या प्रश्नांना आपल्याला एक्झॅक्टली आन्सर माहीत असणं गरजेचं आहे की कोण कोणत्या वर्षी होता. तर त्यामुळं याचं जर आपण बघितलं तर हे विश्लेषणात्मक प्रश्न नाही तर मेमरायझिंगचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पाठांतराची गरज आहे. म्हणजे सर्वच्या सर्व प्रश्न फक्त मेमरायझिंग करून पण येणार नाहीत आणि विश्लेषण करून पण येणार नाहीत, दोन्ही आपल्याला त्या दृष्टिकोनातून जावं लागतं. पुढला प्रश्न आहे, हर्षोत्तर कालखंडातील स्त्रोतामध्ये सामान्यतः संदर्भित हुंडी याचं स्वरूप काय आहे. हुंडी म्हणजे काय, तर आपल्याला जर बघितलं आपण तर हुंडी आजही आपल्याला बिल म्हणजे इकॉनॉमिक्स तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला हा शब्द येऊन जाणारच आहे. तर या दृष्टिकोनातून हुंडी म्हणजे काय आहे, तर एक प्रकारे हुंडी म्हणजे एक आर्थिक साधन आहे किंवा पत व्यवहारामध्ये विनिमयाचा एक बाब आहे, हे आपल्याला दिसून येतो. त्यामुळं सल्ला हा नाहीये, डायरी हिशोब ठेवण्याची हे पण नाहीये, आणि तिसरं सरंजामदाराकडून दिलेला आदेश पण नाहीये. तर विनिमयाचं साधन आहे. तर एक प्रकारे असं म्हणू शकतो की पण सध्याही प्रचलित हा संदर्भ आहे, यामुळे याचं उत्तर आपल्याला इझिली काढता येऊ शकतं. भारताच्या इतिहासाच्या संदर्भात कुलव्याप आणि द्रोणव्याप या संज्ञा काय दर्शवतात. एक जमिनीचं मोजमाप आहे का, विविध आर्थिक मूल्याची नाणी आहेत का, शहरी जमिनीचं वर्गीकरण केलेलं आहे का, धार्मिक विधी
आहेत. तर एक प्रकारे आपण पाहतो की ह्या जमिनीचे मोजमाप करणाऱ्या खोलव्याप आणि द्रोणव्याप या संकल्पना आहेत, किंवा आपण त्याला मोजणी जे काही म्हणतो आपण, जसं मलिक अंबरने मोजणीचं एक नवीन तंत्र काढलं, अकबराने एक नवीन तंत्र काढलं, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक नवीन तंत्र होतं, तसं एकर, हेक्टर अशा ज्या संकल्पना आहेत त्या पद्धतीने कुलव्याप आणि द्रोणव्याप ही एक संकल्पनाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याचा एक प्रकारे उत्पादित केलेली जी काही जमीन असेल, कृषी जमीन म्हणतो आपण, तर त्यातून मिळणारा जो काही महसूल आहे, तर त्या महसुलाच्या अनुषंगानं हे असणारं जमिनीचं मोजमाप केलं जाणार एक हे आहे. खालीलपैकी कोणी प्रजेला खालील सल्ला आपल्या शिलालेखाद्वारे दिला? हा सल्ला आपण पाहतो की प्रजेला सल्ला शिलालेखातून देण्याचं कार्य जे आहे ते सम्राट अशोकानं केलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून याच्या उत्तराकडे आपल्याला सहजासहजी जाता येतं, आणि हा जो सल्ला आहे आजच्या काळातही तितका 100% लागू आहे हे आपण पाहतो. जो कोणी आपल्या धार्मिक पंथाची स्तुती करतो किंवा आपल्या स्वतःच्या अतिभक्तीमुळे इतर पंथांना दोष देतो, संप्रदाय स्वतःच्या पंथाचा गौरव करण्याच्या दृष्टिकोनातून त्याऐवजी तो स्वतःच्या पंथाला अत्यंत गंभीरपणे इजा करतो. आताच्या या काही काळामधलं जर आपण पाहिलं तर हा सल्ला तंतोतंत लागू पडतो. आपण ज्यावेळेस दुसऱ्या धर्मांना दोष देत असतो त्यावेळेस निश्चितच आपल्या धर्माची इजा होते, कारण आपला धर्म असहिष्णू आहे हे आपल्याला दिसायला लागतं, आपल्याला आपण दाखवायला लागतो. आणि या दृष्टिकोनातून दुसऱ्याच्या धर्माची टीका करणं आणि फक्त आपल्याच धर्माची स्तुती करणं हे चुकीचं आहे, असा जो काही सल्ला आहे तो सम्राट अशोक या ह्याच्यामधून शिलालेखातून देण्याचा प्रयत्न करतोय हे आपल्याला दिसून येतं. भारताच्या इतिहासाच्या संदर्भात खालील जोड्या पहा. प्रसिद्ध ठिकाण कुठलं आहे, सध्याची राज्य कुठली आहेत? भिलसा मध्य प्रदेशमध्ये आहे का? द्वारसमुद्र महाराष्ट्रात आहे का? गिरीनगर गुजरातमध्ये आहे का? ठाणेश्वर उत्तर प्रदेशमध्ये आहे का? तर याच्यामधले कुठले आपल्याला बरोबर आहेत हे त्यांनी विचारलेलं आहे. तर भिलसा म्हणजे विदिशा. विदिशा जे मध्ययुगीन म्हणजे प्राचीन भारतामध्ये मध्य प्रदेशामध्येच होतं, त्यामुळे हे बरोबर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. द्वारसमुद्र ही होयसळांची राजधानी होती कर्नाटकमध्ये, आणि होयसळांचं राज्य कर्नाटकमध्ये होतं, महाराष्ट्रामध्ये नव्हतं, त्यामुळं ही जोडी चुकीची आहे हे आपल्याला दिसून येतं. गिरीनगर, गिरी, तर त्या दृष्टिकोनातून आजही गिरनार आणि त्या भोवतीचा परिसर हे जे आहे हे आपल्याला दिसून येतं, तर त्या दृष्टीनं हे दोन्ही जोडी बरोबर आहे. आणि यानंतर ठाणेश्वर जे आहे, ठाणेश्वर म्हणा किंवा स्थानेश्वर म्हणा, हे जर बघितलं याचा उल्लेख आपल्याला कधी दिसतोय, हर्षवर्धनाचं ज्यावेळेस आपण वाचत असतो त्यावेळेस आपल्याला हे दिसून येत आहे. तर ठाणेश्वर जे आहे ते हरियाणामध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातून 1 आणि 3 बरोबर आहे. तर त्या दृष्टीनं याचं उत्तर येतं पहिलं 1 आणि 3 बरोबर. प्राचीन भारतातील गुप्त कालखंडासंदर्भात घंटाशाला, सौरानंद, चावलुरे ह्या शहरं कशाशी संबंधित होती, की कशासाठी प्रसिद्ध होती, असं हा प्रश्न आहे. तर याच्याकडे जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की हे एकतरी फोर्ट्स होती आणि त्याचबरोबर ही महत्वपूर्ण राजधानी म्हणजे मोठी शहरं होती. तर त्यामुळं पहिलं आणि दुसरं बरोबर आहे. वास्तुकला ठिकाणी ही नव्हती आणि त्याचबरोबर तीर्थक्षेत्र पण नव्हती. तर या दृष्टिकोनातून याचं उत्तर येते ए, 1 आणि 2 बरोबर. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाच्या संदर्भात खालील जोड्यांचा विचार करा. 1 परिव्राजक म्हणजे त्याग आणि भटके, 2 श्रमण उच्च दर्जाचे पुजारी, आणि उपासक 3 बौद्ध धर्माचे अनुयायी. आपण जर बघितलं तर आपल्याला ही 1 आणि 3 बरोबर हे आहेत असल्या आपल्याला दिसून येतं. कारण याच्यामध्ये श्रमण जे आहेत हे श्रमण म्हणजे एक तपस्वी साधू होते
आणि त्याचबरोबर ते काय म्हणतो आपण श्रमण संन्यासी हे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे 1 आणि 3 हे फक्त बरोबर जुळलेले आहेत. तर हे पुजारी नव्हते, तर हे संन्यासी होते. यामुळं हा जो काही आहे ही जोडी बरोबर नाही असं म्हणता येऊ शकतं आपल्याला. पुढला प्रश्न, भारताच्या संदर्भात हल्बी, हो आणि कुई हे शब्द काय संबंध दाखवतात, कशाशी संबंधित आहेत? जर आपल्याला सांस्कृतिक इतिहासाचा संदर्भ घेतला तर हल्बी, हो, कुई या सगळ्या आपल्याला काय दाखवतात, तर या आदिवासी भाषा असल्याचं आपल्याला दाखवतात. तर या दृष्टिकोनातून या तिन्ही आदिवासी भाषा आहेत. हे वाद्य नाहीत, ना गुहा नाही आहेत, ना नृत्य प्रकार नाही आहे. हो ही ऑस्ट्रो आशियाई भाषा आहे. मुख्यतः झारखंड वगैरे भागामध्ये सिंहभूम वगैरे जो भाग आहे त्या ठिकाणी, ओडिसामधला मयूरभंज जो भाग आहे त्या ठिकाणी ही भाषा बोलली जाते. त्याचबरोबर हल्बी ही जी काही भाषा आहे इंडो आर्यन भाषा समजली जाते. बत्सर जिल्ह्यामध्ये मुख्यतः बोली भाषा आहे ही. आणि त्याचबरोबर ह्या हल्बीचे अनेक प्रकार आहेत, बोली प्रकार. जसं आपण महाराष्ट्रामध्येही पाहतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेलं तर वेगळा बोली भाषा येते, त्याचबरोबर थोडंसं मराठवाड्यात गेलं तर वेगळी बोली भाषा येते. याशिवाय ह्याच्या उत्तर महाराष्ट्र म्हणतो आपण त्याला, तर त्या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी थोडीशी वेगळी बोली भाषा आहे, वैदर्भीय वेगळी आहे. तर हल्बीच्याही वेगवेगळ्या बोलीभाषा आपल्याला दिसून येतात. कुई ही सुद्धा एक दक्षिण पूर्व द्रविडियन म्हणजे थोडीशी ओडिशा अशी रिलेटेड असलेली ही बोलीभाषा आहे किंवा आदिवासी भाषा आहे हे आपण पाहतो. तर याचं उत्तर आदिवासी भाषा हे आहे. त्यानंतर प्राचीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भात भवभूती, हस्तिमल्ला आणि क्षेमेश्वर हे कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर हे जैन साधू होते का नाटककार होते का हे मंदिराचे शिल्पकार होते का हे तत्वज्ञ होते? जर आपण हे बघितलं तर आपल्याला प्राचीन भारताचा अभ्यास केला जात असताना प्राचीन भारतातील साहित्य ज्यावेळेस अभ्यासतो त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की हे काय आहेत. तर त्या दृष्टिकोनातून हे नाटककार आहेत. बी याचं उत्तर आहे. कारण बहुभूती हा प्रसिद्ध संस्कृत नाटककार होता ज्यानं महावीर चरित्र लिहिलेलं आहे, मालती माधव सारखं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचबरोबर हस्तिमल्ला यानं विक्रांत कौरव आणि सुभद्राहरण यासारखी नाटकं लिहिलेली आहेत. हा जो काही हस्तिमल्ला आहे हा होयसळांच्या काळामध्ये होता किंवा त्यांच्या राज्यामध्ये होता. आणि क्षेमेश्वर हा पण आपल्याला नाटककार होता हे आपल्याला दिसून येतं. या दृष्टिकोनातून हे तिघेही नाटककार आहेत. पुढला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 1. अजिंठा लेणी या वाघोरा नदीच्या काठावर आहेत. बी. सांची स्तूप चंबळ नदीच्या काठावर आहे. सी. पांडवलेणी गुहा नर्मदा नदीच्या काठावर आहेत. का अमरावती स्तूप गोदावरी नदीच्या काठावर आहे? आपण या प्रश्नाकडे पाहत असताना आपल्याला इंटरडिसिप्लिनरी अप्रोच कसा असायला पाहिजे हे पण समजतं. म्हणजे काय आहे, तुम्ही इतिहास वाचताय पण त्याचबरोबर जिओग्राफी माहिती असणंही गरजेचं आहे. तर या दृष्टिकोनातून आपल्याला याचं उत्तर शोधता येऊ शकतं. हे बरोबर आहे. अजिंठा हे वाघोरा नदीच्या काठावरच आहे. पण सांचीचं स्तूप जे आहे हे चंबळ नदीच्या नाही आहे, तर सांचीचं स्तूप जे आहे हे बेतवा नदीच्या काठावरती आहे. त्यामुळं हे बरोबर नाही आहे. पांडव गुहा लेणी ज्या आहेत या पांडव लेणी साधारणपणे नाशिकच्या जवळ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि नाशिकला नर्मदा नदी आहे का? नर्मदा नदी नाही आहे. तर ती कुठे आहे? नाशिकला गोदावरी आहे. तर त्या अनुषंगानं इथं गोदावरी असल्यामुळं हे पण बरोबर नाही आहे. आणि त्याचबरोबर डी अमरावती स्तूप गोदावरीच्या ठिकाणी नाही आहे. तर या ठिकाणी हे पण चुकीचं आहे. म्हणजेच काय आहे, तर फक्त याचं उत्तर येतं ए, हे बरोबर आहे. मोरेना जवळ 64 योगिनी मंदिराच्या संदर्भात खालील गोष्टींचा विचार करा. 1. कच्छप घाट
राजवटीच्या काळात हे बांधलं गेलेलं गोलाकार मंदिर आहे. 2, भारतातलं हे एकमेव गोलाकार मंदिर आहे. 3, ते या प्रदेशातील वैष्णव पंथाचा प्रसार करण्यासाठी बांधलं गेलेलं होतं. आणि 4, त्याची रचना भारतीय संसद भवनातील प्रेरणा होती, असा एक लोकप्रिय समज आहे. भारतीय संसद भवनामागील प्रेरणा म्हणजे आता या मंदिरावरून भारतीय संसद भवन बांधलं गेलं असं म्हणायचं आहे. तर या दृष्टिकोनातून जर बघितलं तर 1323ला हे मंदिर बांधलं गेलेलं होतं. कच्छपगड म्हणजे राजा देवपाल यानं हे मंदिर बांधलं आणि सूर्याच्या संक्रमणावर आधारित ज्योतिषशास्त्र आणि गणिताचा आधार घेऊन हे मंदिर बांधलं गेलेलं आहे असं म्हटलं जातं. पण याचा जर विचार केला तर आपल्याला दिसून येतं की हे एकमेव गोलाकार मंदिर नाहीये. तर हे एकमेव नाही आहे, गोलाकार मंदिर आणखी आहेतच, त्यामुळं हे 2 चुकीचं आहे. तिसरं जर बघितलं तर वैष्णव पंथाचा प्रसार करण्यासाठी हे बांधलं गेलेलं मंदिर आहे असं म्हटलं जातं. पण या ठिकाणी जर हे बघितलं तर या ठिकाणी शैव पंथ हा आहे, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. आणि त्याचबरोबर या मंदिराची तुलना ही अनेकांनी संसद भवन अशी निश्चितच केलेली आहे. दोन्ही शैली सारख्या आहेत असं म्हटलं गेलेलं आहे आणि इथं समज म्हटलेलं आहे आणि ते बरोबरच आहे. तर त्यामुळे 1 आणि 4 हे बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर 1 आणि 4 म्हणजे सी याचं उत्तर आहे, हे आपण पाहतो. खालीलपैकी कोणतं प्राचीन शहर धरणांची मालिका बांधून आणि जोडलेल्या जलाशयामध्ये पाणी प्रवाहित करून पाणी साठवण आणि व्यवस्थापनाच्या विस्तृत प्रणालीसाठी प्रसिद्ध आहे? तर हा प्रश्न आपल्याला रिलेटेड करतो तो म्हणजे कुठला? तर हा प्रश्न येतोय तो म्हणजे सिंधू संस्कृतीशी रिलेटेड आहे. तर या दृष्टीनं ही आपल्याला हे वाचल्यानंतरही लक्षात येत आहे धोलवीरा, कालीबंगन, राखीगढी आणि रूपड. तर या दृष्टीनं ढोलवीरा हे याचं उत्तर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण हे एक सगळ्यात महत्त्वपूर्ण वसाहत आहे आणि ही यासाठी प्रसिद्ध आहे की इथलं पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वपूर्ण होतं. आणि आपल्याला एक प्रकारे सिंधू संस्कृतीच्या जे काही सिंधू सभ्यतेच्या पूर्ण वेगवेगळ्या साईट्स आहेत त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण साईट आपल्याला फक्त पाणी प्रणालीसाठी अस्तित्वात असल्याचे पाहायला मिळतं. तर त्या दृष्टिकोनातून ए याचं उत्तर आहे धोलीबंगन. पुढला प्रश्न आहे 7व्या शतकाच्या पूर्वार्धात गुप्तांच्या पतनापासून ते हर्षवर्धनाच्या उदयापर्यंत उत्तर भारतात खालील कोणत्या राजांची सत्ता होती? 1 मगधचे गुप्त, 2 माळव्यातील परमार, 3 ठाणेश्वरचे पुष्य बहुभूती, 4 कनौजचे मौखरी, का देवगिरीचे यादव, का वल्लभीचे मैत्रक? तर याचं उत्तर जर बघितलं तर आपल्याला दिसून येतो बी याचं उत्तर आहे, कारण 1, 3, 4, 6 मगधचं गुप्त, ठाणेश्वरचे पुष्यभूती होते, कनौजचे मौखरी पण होते आणि मैत्रेक पण होते. आता काय म्हटलंय हे लक्षात घ्या. माळवा जो आहे हा उत्तर भारतामध्ये येतोय का? येत नाही, तो पश्चिम भारतामध्ये येतोय. आणि देवगिरी जे आहे ते उत्तर भारतामध्ये येत आहे का? तर नाही, हे पण आपल्याला दख्खनमध्ये येतं हे पाहतोय. त्यामुळं 2 आणि 5 हे यामध्ये असणार नाही. म्हणून याच्या उत्तराकडे आपण जर गेलो तर याचं उत्तर बरोबर आहे, बी हे याचं उत्तर आहे. 1, 3, 4 आणि 6. पुढला प्रश्न आहे खालील जोड्या विचारात घ्या, यातल्या कुठल्या जोड्या जुळलेल्या आहेत? पहिली जोडी आहे बुर्झहोम आणि रॉककट श्रेणी, दुसरी आहे चंद्रकेतुगड आणि टेराकोटाच्या कला, आणि तिसरा आहे गणेशवार तांब्याच्या वस्तू. तर अगदी याच्यामध्ये जर घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की हे बुर्झहोम जे आहे तर बुर्झहोम हे रॉककट नाहीये, तर हे प्री हरप्पन साईट आहे. तर त्या अनुषंगानं या ठिकाणी तो एक हा चुकीचा आहे. चंद्रकेतुगड ह्या टेराकोटाच्या वस्तू मिळण्याचं एक महत्वपूर्ण ठिकाण होतं, हे निश्चितच हे बरोबर आहे. आणि त्याचबरोबर गणेशवार यात खेत्री
म्हणजे राजस्थानमधील खेत्रीच्या ज्या काही तांब्याच्या खाणी आहेत, तिथली ही गणेश्वर ही एक साईट आहे, जी सगळ्यात महत्वपूर्ण फक्त तांब्याच्या वस्तू पुरवणारी ही एक साईट होती. त्यामुळे हे पण बरोबर जुळलेलं आहे. तर 2 आणि 3 बरोबर आहे, म्हणजे डी याचं उत्तर बरोबर आहे. आणि पुढल्या प्रश्नाकडे आपण जर बघितलं तर प्राचीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? मिताक्षरा हा उच्च जातीसाठी नागरी कायदा होता आणि दयाभाग हा खालच्या जातीसाठी नागरी कायदा होता. 2. मिताक्षरामध्ये पुत्र वडिलांच्या हयातीत मालमत्तेवरती हक्क सांगू शकत होता, तर दयाभाग पद्धतीमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतरच पुत्र संपत्तीवर हक्क सांगू शकत होता. हयातीत म्हणजे जिवंत असताना, आणि दुसरं दयाभाग म्हणजे मृत्यूनंतर, हे लक्षात घ्या. तिसरं, मिताक्षरा प्रणाली केवळ कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या मालकीच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणे हाताळते, तर दयाभाग प्रणाली कुटुंबातील पुरुष आणि महिला, हा फरक आहे या ठिकाणी. तर याच्यामध्ये तुम्ही एक प्रकारे चार्ट केल्यासारखा करू शकता आणि त्याच्यावरून आयडिया येऊ शकते की मिताक्षरा हा उच्च जातीसाठी, दयाभाग हा कनिष्ठ जातीसाठी. हा फरक, मिताक्षरा हा हयातीमध्ये आणि दयाभाग हा मृत्यूनंतर. त्यानंतर मिताक्षरा हा फक्त पुरुष सदस्य आणि दयाभाग हा पुरुष आणि महिला सदस्य. तर याच्यावरून आपल्याला आयडिया येऊ शकते की नेमकं कशा पद्धतीनं याच्यामध्ये आपल्याला उत्तराकडे जायचं आहे. तर हा आपल्याला जर पाहिलं तर आपल्याला मिताक्षरा उच्च जातीसाठी, दयाभाग कनिष्ठ जातीसाठी. मिताक्षरामध्ये वडिलाच्या हयातीत म्हणजे जिवंत असताना, दयाभाग मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर. मिताक्षरा फक्त कुटुंबातील पुरुषाशी संबंधित, दयाभाग पुरुष आणि महिलाशी संबंधित, हे आपल्याला असल्याचं या ठिकाणी समोर दिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला उत्तराकडे जायचं आहे. जर याचं उत्तर बघितलं तर फक्त बी हे बरोबर आहे. 1 आणि 3 जे आहे हे या ठिकाणी चुकीचं आहे. कारण काय आहे तर दयाभाग हा जो आहे कनिष्ठ आणि उच्च दोन्ही जातीमध्ये पाळला जात होता, आणि मिताक्षरा आणि दयाभाग याच्यामध्ये पुरुष आणि महिला यांचा विचार करायला गेला तर आपल्याला दिसून येतं की यामध्ये पुरुष आणि महिला दोघांशीही संबंधित हे दोन्ही कायदे आहेत, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्या अनुषंगानं फक्त बी याचं उत्तर बरोबर आहे. इतर 1 आणि 3 जे आहे चुकीचं आहे, म्हणजे फक्त बी याचं उत्तर येत आहे. भारताच्या इतिहासाच्या संदर्भात खालील ग्रंथांचा विचार करा. नेटिपाकरण, दुसरं परिशिष्ट पर्वन, तिसरं अवदान शतक आणि चौथं त्रिशिष्ट लक्षण महापुराण. तर हे जैन धर्म ग्रंथ कुठले आहेत असं यामध्ये विचारलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये फक्त 2 आणि 4 जे आहेत हे जैन धर्मग्रंथ आहेत किंवा जैन ग्रंथ आहेत, आणि नेटिपाकरण जे आहे हे आपण काय पाहतोय की बौद्ध आहे, हे बौद्ध पंथाशी रिलेटेड आहे. आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या जातक कथा आहेत. मग जातक कथा कशामध्ये आहेत तर ते आपण बौद्ध धर्मग्रंथामध्ये आहेत, आणि त्या दृष्टिकोनातून जैन धर्मग्रंथ कुठले आहेत तर परिशिष्ट पर्वन आणि त्रिशिष्ट लक्षण महापुराण. म्हणजे याचं उत्तर जे आहे 2 आणि 4 म्हणजे बी याचं उत्तर येतं. त्यानंतर भारतीय इतिहासाच्या संदर्भात खालील जोड्या विचारात घ्या. ऐतिहासिक व्यक्ती आणि कशासाठी संबंधित आहेत ते ओळखले जातात, ते प्रसिद्ध आहेत. 1 आर्यदेव जे जैन विद्वान आहेत का, दीनभाग बौद्ध विद्वान आहेत का, नाथमुनी वैष्णव विद्वान आहेत. तर या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आर्यदेव हे नागार्जुनाचे शिष्य होते आणि नागार्जुन हे बौद्ध, तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर हे चुकीचं आहे. दीनभाग, दिग्नाथ, हे दिग्नाथ जर बघितलं तर एक बौद्ध तर्कशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात, त्या अनुषंगाने ही जोडी बरोबर आहे. आणि नाथमुनी संप्रदाय जर बघितला तर तमिळ येथील एक प्रकारे वैष्णव संप्रदाय म्हटला जातो. तर यातील ज्या काही 2 आणि 3 जोड्या आहेत त्या बरोबर असल्याचं आपल्याला दिसून येतं.
फक्त 2 आणि 3 बरोबर, पहिलं चुकीचं आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? एक, न्यायालयातील शिक्षामुळं एखादी व्यक्ती गुलाम होऊ शकते. आणि दुसरं, जर स्त्री गुलामाला तिच्या मालकाद्वारे मुलगा झाला तर ती कायदेशीररित्या स्वतंत्र होते. आणि तिसरं, जर स्त्री गुलामाला तिच्या मालकाद्वारे मुलगा झाला असेल तर मुलगा मालकाच्या कायदेशीर स्थितीसाठी पात्र होतो. आता अर्थशास्त्रामध्ये आपण पाहतोय की तत्कालीन सामाजिक जे काही कायदे आहेत त्यांचाही उहापोह केलेला आपल्याला दिसून येतो. आणि याचं बघितलं तर हे तिन्ही बरोबर विधानं आहेत हे आपल्याला दिसून येतं. कारण न्यायालयाच्या शिक्षेमुळं गुलाम पण केले जायचे त्या काळामध्ये, आणि त्याचबरोबर गुलाम स्त्रीला मुलगा जर झाला असेल मालकामार्फत तर ती स्वतंत्र व्हायची. आणि साहजिकच आहे की तो गुलामाचा जर मुलगा असेल तरी पण त्याला मुलाचा दर्जा मिळायचा. तर या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येतं की तिन्ही बरोबर आहेत, म्हणजे 1, 2, 3 बरोबर, डी याचं उत्तर येतं. पुढला प्रश्न आहे, खालील जोड्या विचारात घ्या. अशोकाचे प्रमुख शिलालेख आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते 1 आणि 2 बरोबर आहे. कारण धौली हे जे आहे हे ओरिसामध्ये आहे, हे बरोबर आहे. आणि इरागोडी म्हणजे अशोकाचा आंध्र प्रदेशामधील कर्नूल या ठिकाणी असलेला शिलालेख, हे बरोबर आहे. जवगुडा जो आहे, जवगुडा हा ओरिसामध्येच आहे. आपल्याला जो काही गंजम जिल्हा आहे ओरिसामधला त्या ठिकाणी दिसून येतोय. आणि कलसी जो आहे हे कर्नाटकमध्ये नसून उत्तराखंडमध्ये आहे. तर त्या अनुषंगानं पहिली आणि दुसरी जोडी बरोबर आहे. तर या दृष्टिकोनातून आपल्याला 2 जोड्या बरोबर असल्याचं दिसून येतं. प्राचीन दक्षिण भारतातील संगम साहित्याबद्दल खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? 1, संगम कविता भौतिक संस्कृतीच्या संदर्भात माहिती देत नाहीत. 2, वर्णाचे सामाजिक वर्गीकरण संगम कवींना माहिती होते. 3, युद्धातील नैतिकतेचा संदर्भ संगम कवितांना नाहीये. का डी, संगम साहित्य जादुई शक्तींचा संदर्भ देतं? यातलं कुठलं विधान बरोबर आहे याच्याकडे आपल्याला जायचं आहे. तर यामध्ये जर बघितलं तर फक्त ब बरोबर आहे. कारण वर्णाचं सामाजिक वर्गीकरण संगम कवींना माहीत होतं हे बरोबर आहे. कारण त्या ठिकाणी ही वर्ण व्यवस्था वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसून येते. तर त्या अनुषंगानं सामाजिक वर्गीकरण हे निश्चितच माहिती होतं. पण भौतिक संस्कृतीच्या संदर्भात माहिती देत नाहीत हे चुकीचं आहे. कारण ते माहिती देतात. त्या काळातील भौतिक जे काही संस्कृती होती तर त्या भौतिक संस्कृतीचीही माहिती हे देतात. त्यामुळं हे चुकीचं आहे. त्यानंतर युद्धातील नैतिकतेचा संदर्भ संगम कवितांना नाही. तर एक प्रकारे हे शौर्य गाथाच आहेत संगम कवितेमधील. तर त्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर हे नाही असं नाहीये, तर आहे. आणि त्यानंतर संगम साहित्य जादू शक्तींचा संदर्भ देतं, तर तसं नाहीये. तर ते सध्याचे प्रचलित ज्या शक्ती आहेत किंवा जे काही भौतिक शक्ती आहेत त्यांचा संदर्भ देतं, जादू शक्तींचा देत नाही. म्हणून याचं उत्तर जे आहे फक्त बी बरोबर आहे. पुढं, रामानुजाच्या बसलेल्या स्थितीतील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते हैदराबाद येथे नुकतेच झाले. आता इतिहासाला हा आधुनिक टच देण्यात आलेला आहे हे आपण पाहतो. आणि या दृष्टिकोनातून जर बघितलं तर रामानुजांच्या शिकवणीचं अचूक प्रतिनिधित्व कोणता पर्याय करतोय खालीलपैकी? तर रामानुज हे 11व्या शतकातील तमिळनाडूमधील प्रसिद्ध एक संत होते. आल्वार आणि नयनार असे 2 पंथ आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि आल्वार म्हणजे विष्णू आणि नयनार म्हणजे शैव पंथ थोडक्यात. तर त्या अनुषंगानं विष्णू पंथ हे सांगतात आणि भक्तीमधून मोक्षाकडे जाण्याचा मार्ग सांगतात. आणि त्यामुळे पहिलं याचं उत्तर बरोबर आहे. वेद हे शाश्वत स्वयं अस्तित्वाने संपूर्ण आहेत हे असं म्हणत नाहीत. तार्किक युक्तिवाद हे सर्वोच्च आनंदासाठी आवश्यक आहे असंही ते म्हणत नाहीत. कारण तार्किक युक्तिवाद हा भक्तिपंथामध्ये आपल्याला दिसून येत नाही. आणि त्याचबरोबर ध्यानाद्वारे मोक्ष प्राप्त होणार होता हे पण ते म्हणत नाहीत. कारण भक्तिपंथ, त्या दृष्टिकोनातून भक्तिपंथाचं एक महत्व या दृष्टीनं याच्याकडे पाहिलं
तर मोक्षाचे सर्वोत्तम साधन म्हणजे भक्ती आहे असं हे म्हणतात. पुढला प्रश्न आहे, महासंगिकांच्या अधिपत्याखालील एक प्रमुख बौद्ध केंद्र म्हणून दक्षिण भारतातील एक ठिकाण आहे ते धान्यकटक. तर हे धान्यकटक खालीलपैकी कुठल्या प्रांतामध्ये होतं हे त्यांना विचारायचं आहे. तर आता आपण सहज बोलता बोलता म्हटलं की दक्षिण भारतातील, तर गांधार दक्षिण भारतामध्ये नाहीये, कलिंग दक्षिण भारतामध्ये नाहीये, मगध ही दक्षिण भारतामध्ये नाहीये. तर त्या दृष्टिकोनातून जर आपण याचं उत्तर शोधायला गेलं तर उत्तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, दक्षिण भारतातील म्हणजे आंध्र. तर सातवाहनांची राजधानी होती धान्यकटक किंवा धन्यकटक असं म्हटलं गेलेलं आहे. तर हे पुढील काळामध्ये साधारणपणे सातवाहनांच्या काळामध्ये बौद्धांचं एक महत्वपूर्ण ठिकाण म्हणून भरभराटीला आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्राचीन भारताच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर ही स्तूप ही मूळ संकल्पना आहे का बुद्धांची? दुसरं, स्तूप हे सामान्यतः अवशेषांचे भांडार होते का? आणि तिसरं, स्तूप हा बौद्ध परंपरेतील एक मतप्रवाह आणि एक स्मारक होतं असं म्हटलं गेलेलं आहे. तर याचं उत्तर शोधायला गेलं तर स्तूप ही मूळ बौद्ध कल्पना आहे का? तर गौतम बुद्धांनी तर म्हटलेलं आहे की मूर्तीपूजा करायची नाही, कर्मकांड करायचे नाहीत, आणि स्तूप काय दाखवताय आपल्याला? कर्मकांड दाखवताय. तर त्या दृष्टिकोनातून ही मूळ कल्पना नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. स्तूप हे सामान्यतः अवशेषांचे भांडार होते का, म्हणजे त्या ठिकाणी अवशेष ठेवले जायचे का? तर तसं नाहीये. तर हे अवशेषांचे भांडार नव्हते, तर फक्त एक प्रकारे आपण म्हणू शकतो की अवशेष ठेवले गेलेत पण भांडार होतं असं म्हणता येणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून 1 आणि 2 जे आहेत हे 1 आणि 2 चुकीचे आहेत, आणि त्या दृष्टिकोनातून उत्तर जे बरोबर आहे तर बौद्ध परंपरेमधील हा एक स्तूप हा महत्वपूर्ण मतप्रवाह म्हणून पुढे आला, कारण यातूनच बौद्ध धर्माच्या संकल्पना जे काही आहेत वेगळ्या बदलल्या आणि त्यानंतर बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या अनुषंगाने उत्तर याचं फक्त तिसरं बरोबर आहे, म्हणजे 1 बरोबर, हे 2 चुकीचे आहेत. प्राचीन दक्षिण भारताच्या संदर्भात कोरकाई, पुंपुहार आणि मुचिरी या नावाने प्रसिद्ध असलेले ठिकाणं काय दाखवतात? हे राजधानीची शहरे होती का? हे बंदरं होती का? हे लोखंड आणि पोलद बनवण्याची केंद्र होती का? हे जैन तीर्थंकरांची क्षेत्र आहेत. तर हे तमिळ प्रांतामधील संगम साहित्य जे आहे तर संगम साहित्यामध्ये यांचा उल्लेख आपल्याला दिसून येतोय. कोरकई, पुंपुहार, मुचिरी हे सगळ्यात महत्वपूर्ण पोर्ट्स होती, बंदरं होती, हे आपल्याला दिसून येतोय. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला याचं उत्तर बी हे याचं उत्तर आहे, पोर्ट्स. त्यानंतर संगम काव्यामध्ये नमूद केलेल्या वट्टकीर्तालू प्रथेचं खालीलपैकी कोणतं स्पष्टीकरण देता येईल? म्हणजे ही परंपरा काय सांगते आपल्याला? 1, राजे महिला अंगरक्षकांची नियुक्ती करतात, ते म्हणजे वट्टकीर्ताल आहे का? धार्मिक आणि तात्विक विषयावर चर्चा करण्यासाठी राजाच्या दरबारामध्ये जमलेल्या विद्वान व्यक्तींना वट्टकीर्तालू म्हणतात का? तरुण मुली शेतावर लक्ष ठेवतात आणि पक्षी आणि प्राणी यांना हकलून देतात, याला वट्टकीर्तालू म्हणतात का? युद्धामध्ये पराभूत झालेला राजा विधिवत आत्महत्या करतो, म्हणजे मरेपर्यंत उपोषण करतो, याला वट्टकीर्तालू म्हणतात. नेमकं काय याला वट्टकीर्तालू प्रथा म्हणजे काय आहे? तर याचं उत्तर आहे चौथं, डी याचं उत्तर आहे. युद्धात पराभूत झालेला जो राजा आहे तो मरेपर्यंत उपवास करतो आणि आत्मक्लेश करून घेतो, त्यालाच वट्टकीर्तालू असं म्हटलं गेलेलं आहे. एक प्रकारे विधिवत आत्महत्या असं पण आपण याला म्हणू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून हा संगम साहित्यामध्ये जो राजा मरण पावतो तो आपला आत्मक्लेश म्हणून मरेपर्यंत उपवास करतो हे दिसून येतं. त्यानंतर जोड्या जुळवा. प्राचीन भारतातील इतिहासाच्या संदर्भामध्ये आपल्याला साहित्यिक आणि लेखक यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर देवी चंद्रगुप्तम हे भिल्लनाने लिहिलेलं आहे का? हम्मीर महाकाव्य हे नैचंद्र सुरीचं आहे का? मिलिंद पन्नो नागार्जुनाचं आहे का? नीतिवाक्यामृत हे सोमदेव सुरीचं आहे? यापैकी किती जोड्या बरोबर आहेत असं म्हटलेलं आहे? तर यापैकी आपण जर बघितलं तर 3 जोड्या बरोबर आहेत. पहिली जोडी देवी चंद्रगुप्तम हे काव्य जे आहे
हे विशाखा दत्ताचं आहे, विल्लनाचं नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातून हम्मीर महाकाव्य नैचंद्र सुरीने लिहिलंय. मिलिंद पन्नो नागार्जुनाचा ग्रंथ आहे. इथे वाक्यामृत सोमदेव सुरीचं आहे. त्यामुळे सी हे याचं उत्तर बरोबर येतं, हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आत्मा ही केवळ प्राणी आणि वनस्पती यांना नाही आहे, तर ते खडक, वाहणारं पाणी आणि इतर नैसर्गिक वस्तूंना देखील असतो, असा कोणता धर्म पंथ मानतो ज्यांना इतर धार्मिक पंथ मानत नाहीत? तर आपण पाहतोय की जैन धर्मामध्ये म्हटलं गेलेलं आहे, जैन मुनी जे आहेत ते पांढरं कपडा आपल्या तोंडावरती झाकतात, नाकातूनही कीटाणू वगैरे जाऊ नयेत आणि त्यांचा आत्मा मरू नये किंवा ते मरू नयेत ही त्यांची संकल्पना आहे. तर त्या दृष्टिकोनातून ते म्हणतात की चराचरामध्ये आत्मा वसलेला आहे. याचाच अर्थ काय आहे की वनस्पती आणि फक्त प्राणी यांना नाही, तर खडक, वाहणारं पाणी, प्रत्येक जीवामध्ये, या पृथ्वीवरील प्रत्येक अस्तित्वामध्ये आत्मा आहे, असं हा जैन धर्मग्रंथ किंवा जैन पंथ मानतो किंवा जैन धर्म मानतो. त्यानंतर खालील राजवंशाचा विचार करता 8व्या शतकाच्या सुरुवातीला यातली कोणती राज्य स्थापन झाली होती असं म्हटलं गेलेलं आहे. आता पुन्हा एकदा हा प्रश्न पाठीमागे आलेला होता तसाच आहे की आपल्याला इथे एक्झॅक्टली माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे मेमोरायझेशन आपल्याला बऱ्याचशा फॅक्टचं असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. होयसळांचं राज्य जर बघितलं तर होयसळांचं राज्य हे 10वे ते 14वे शतक यामध्ये हे राज्य होतं आणि होयसळ हे कर्नाटकामध्ये राज्य करायचे आणि त्याचबरोबर हळेबीडू ही त्यांची एक राजधानी होती. कर्नाटकामधील हळेबीडूला खूप चांगल्या पद्धतीची मंदिर शैली आपल्याला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जसं आपल्याला विजयनगरचे साम्राज्यामध्ये हम्पीचं महत्व आहे, तसं होयसळांचं राज्य म्हणून हळेबीडू या ठिकाणी चांगली मंदिर शैलीची आपल्याला दिसून येतात. दुसरा आहे गहडवाल. तर गहडवाल जे आहेत हे गहडवाल आपल्याला दिसून येतं की उत्तराखंड म्हणजे आताचा उत्तराखंड म्हणजे पूर्वीचा यूपी, उत्तर प्रदेश, तर गहडवाल रिजन असं म्हणतो आपण. तर या गहडवाल रिजन मध्ये 11व्या ते 13व्या शतकामध्ये यांनी राज्य केलेलं होतं. त्यानंतर काकतीय जे आहेत, हे काकती जे आहेत हे यांची राजधानी वारंगल होती. वारंगल होती याचा अर्थ काय आहे, तर हे आंध्र रिजन, आंध्र प्रदेशच्या रिजन मध्ये होते. ओरिसापर्यंत यांचं राज्य होतं आणि त्याचबरोबर हे सुद्धा आपण पाहतोय की 12व्या ते 14व्या शतकामध्ये यांनी राज्य केलेलं आहे. आणि आपण दख्खनमध्ये महाराष्ट्राशी संबंधित आपण जर बघितलं तर देवगिरीचे यादव म्हणतो, आणि देवगिरीचे यादव ही 8व्या शतकात नव्हते, तर हे तेही 14व्या शतकात होते, हे आपण पाहतो. तर हे 14वं शतक आणि देवगिरीचे यादव असं म्हणतो आपण दख्खनमध्ये. तर या दृष्टिकोनातून जर बघितलं तर यातलं एकही उत्तर बरोबर नाही आहे, म्हणजे यात 8व्या शतकाच्या सुरुवातीला कोणतंही यामधील राज्य अस्तित्वात नव्हतं. तर या दृष्टिकोनातून याचं उत्तर येतं डी, एकही बरोबर नाही. जोडी यातील एकही बरोबर नाहीये. तर त्या दृष्टिकोनातून आपण आज 2023 पर्यंतचे प्राचीन भारताचे सर्व प्रश्न पाहिले. 2011 ते 23 या कालखंडामध्ये जवळपास 91 प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि यातून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमकं प्रश्न कशा पद्धतीने येतात आणि नेमकं आपल्याला काय वाचायचं आहे आणि कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. प्राचीन भारताच्या इतिहासासाठी आपल्याला पुस्तकांचा जर संदर्भ घ्यायचा असेल तर NCERT अगदी महत्वपूर्ण अशी 8वी ते 12वी. त्याचबरोबर तुम्हाला जे मराठीमधून जे संदर्भ आहे, कारण आपण हे सर्व मराठीतून करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपला जो काही एक मोटो आहे तो मराठी वाचक किंवा मराठी उमेदवार म्हणून आपण जर विचार करायला गेलो तरी पण काही पुस्तकं निश्चितच आपल्याला इंग्लिश आणि हिंदी मधून किंवा वेगवेगळ्या भाषांमधून वापरावी लागतील. तर त्या दृष्टिकोनातून एक उपेंद्र सिंग यांचं एक पुस्तक आहे हिस्ट्री ऑफ इंडिया, जे प्राचीन आणि त्याचबरोबर मध्ययुगीन पर्यंतचा कालखंड, मध्ययुगीन कव्हर करत नाही परंतु जो सुरुवातीचा प्राचीन भारताचा कालखंड आहे तो कव्हर करतो. तर उपेंद्र सिंग यांचं एक पुस्तक पहा, उपेंद्र सिंग. त्याशिवाय आपण जर बघितलं तर रोमिला थापर यांचं प्राचीन भारताचा इतिहास याच्यावरचं एक पुस्तक आहे, ते पण पाहू शकतोय.
तर अशा विविध पुस्तकामधून आपल्याला याची तयारी होऊ शकते. जर फक्त आपल्याला जीएसचाच विचार करायचा असेल तर हे 2 पुस्तकं पुरेशी आहेत, एनसीईआरटी आणि उपेंद्र सिंग प्राचीन भारतासाठी. आणि जर आपला ऑप्शनलही असेल तर मात्र आपल्याला रोमिला थापर वगैरे RS शर्मा आहे या वेगवेगळ्या पुस्तकांकडे जावं लागणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून प्राचीन भारताच्या इतिहासावरील हा घटक आपण थांबवतोय. आज आपला प्राचीन भारताचा जो काही अवलोकन आहे, मागोवा आहे, तो आपण घेतलेला आहे. पुढील याच्यामध्ये आपण मध्ययुगीन आणि आधुनिक भारतही पाहणार आहोत. धन्यवाद.